आम्हावर कुणी बघायला येत नाही, काही येत नाही। आम्ही काय अशा भिकारी झालो, हाय ते सगळं गेलंय, काही सकट राहिलेलं नाही आम्हाला। आम्ही काय करायचं सांगा तुम्ही, आम्ही काय करायचं? मंडळी, दुष्काळाच्या छायेत कायम होरपाळणारा मराठवाडा यावेळी मात्र पूर सदृश्य पावसाने संपूर्ण जलमय झाला। नद्यांना महापूर आला, नद्यांनी आपली पात्र बदलली। हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास पाण्यासोबत वाहून गेला आणि आज शेतकरी उघड्या आभाळाखाली शांत बसलाय। पावसाने पिकाचा अक्षरशः चिखल केला। शेतातील ही पिकांची अवस्था पाहून त्या शेतकऱ्यांच्या वेदना शब्दात व्यक्त करता येऊ शकत नाही। जिथे काही दिवसापूर्वी हिरवीगार पिकं आणि पक्ष्यांचा चिवचिवाट होता, आज तिथं फक्त स्मशान शांतता आहे। शेताचा जणू मसूनवाटा झालाय। तर या पावसाने मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काय अवस्था केली तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच करा। मंडळी, हा व्हिडिओ आपल्याच महाराष्ट्रातील आहे। संपूर्ण मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलं, नद्यांना पूर आले। असाच पूर आष्टी तालुक्यातील देवळाली गाव परिसरात वाहणाऱ्या नदीला आला। या पुरामुळे नदीनं अचानक आपलं पात्र बदललं आणि शेतालाही आपल्या कक्षेत सामावून घेत याच गावातील महिला शेतकरी शीतल अशोक राऊत आपल्या शेतात 3 वर्षापूर्वी लिंबाची बाग लावली होती। पोटच्या पोरावानी या बागेचा सांभाळ केला, पण नदीला अचानक महापूर आल्यानं अर्धा एकर लिंबाच्या बागेसह शेतजमीन, शेततळी, बोर, मोटारी नदीच्या महापुरामध्ये खरडून वाहून गेल्या। आज त्या लाडक्या बहिणीच्या शेतात फक्त दगडधोंडे पाहायला मिळत आहे। हे दृश्य बघून आपल्या मनात नक्कीच कालवा झाली असेल। आज राज्यातल्या शेतकऱ्यांवर अक्षरशः आभाळ कोसळलंय। रानावर, शिवारावर, गावावर दुःखाचे ढग दाटून आलेत। या काळात जिथे डोलणारी पिकं आणि पक्ष्यांचा चिवचिवाट होताना, तिथे आज स्मशान शांतता आहे। शेताचा जणू मसनवाटा झालाय। पितृपक्षात आपण ठेवलेल्या जेवणाच्या ताटाला कावळा शिवावा म्हणून आपण कावळेची वाट पाहतो ना, तशीच आज पंचनाम्यासाठी शेतकरी माणसं सरकारी कर्मचाऱ्यांची वाट पाहत आहे। त्याचं कारण आहे संपूर्ण मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलं, नद्यांना पूर आले, हातातोंडाशी आलेला घास पाण्यासोबत वाहून गेला, अनेक ठिकाणी शेती खरडून गेली। त्यामुळे शेतकऱ्यांची स्वप्न सुद्धा भंगली आहेत। आता या शेतकऱ्यांना एकच अपेक्षा या सरकारकडून आहेत, आमचं जे नुकसान झालंय ना त्याला भरपाई मिळावी। पण शोकांतिका अजूनपर्यंत या शेतकऱ्यांच्या बांधावर कोणताही सरकारी अधिकारी पंचनाम्यासाठी पोहोचला नाही। पण तेच शेतकऱ्यांच्या शेतात जेव्हा गांजा असल्याचं समजतं ना, तेव्हा हे सरकार काही क्षणात या शेतकऱ्याच्या बांधावर हजर असतं। मंडळी, याविषयी आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट मध्ये नक्की सांगा। तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद.com ला सबस्क्राइब करायला विसरू नका।